आपण ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाचे चिंतन करतोय. सप्तशृंग निवासिनी देवीने महिषासुराचा वध केला. ज्ञानोबरांनी त्यावर एक रूपक केलंय की महिषासुर म्हणजे जीवाच्या ठिकाणी जागलेला मोह. आणि हा गीतेतला जो उपदेश आहे ना, तीच कोणीतरी महिषासुर मर्दिनी आहे. ही गीता म्हणजे गीतारूपी उपदेश, त्यांनी हा मोहरूपी महिषासुराचा आपल्याला नाश करायचा. मग नुसती भगवद्गीता वाचून पाठ करून होईल का? नुसती ज्ञानेश्वरी वाचून पाठ करून हे होईल का? नाही. त्यातला जो उपदेश आहे, प्रत्येक वाक्य न वाक्य, ओवी न ओवी, हा आपल्या अनुभवाचा विषय झाला पाहिजे. म्हणून तसं म्हटलं की एक तरी ओवी अनुभवावी, नाहीतर एक तरी ओवी वाचावी असं म्हटलं असतं ना. अनुभवणं म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती. जर असं आपण भाव धरून सद्गुरूंच्या चरणाशी पूर्ण निष्ठा ठेवून त्यांना स्मरून निश्चयाने जर ज्ञानेश्वरीचं वाचन करू ना, तर ती प्रत्येक ओवी आपल्याशी बोलायला लागते. तो अनुभव खूप वेगळा असतो. अनेक रहस्य या ओव्यांमधनं उलगडत जातात. जितक्या वेळा वाचू ना, तितक्या वेळा नवीन नवीन रहस्य यातून सापडतं. म्हणून एकदा ज्ञानेश्वरी वाचून झाली म्हणजे झालं असं नाहीये. जितक्या वेळा वाचू ना, तितक्या वेळेला काही ना काही त्यातून गवसत. श्री ज्ञानेश्वरी ही गीतेचीच टीका आहे. श्री शंकरांनीच तर म्हटलंय, तैसे नित्य नूतन देखी जे गीता तत्व. ही भगवद्गीता कितीही वाचली ना तरी रोज नवीन नवीनच वाटते. आणि ज्ञानेश्वरी तर त्याचं सर्वश्रेष्ठ भाष्य आहे गीतेचं. मग ती का नाही आपल्याला नवीन वाटणार, नवीन नवीन अर्थ उलगडून सांगणार. म्हणून त्या अर्थांचा वेध आपण घ्यायचा आहे. गेल्या वेळेला आपण 12व्या अध्यायाचा 10वा श्लोक पाहिला होता. 8व्या श्लोकापासून भगवंतांनी कशी साधना करावी हे अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांनाच सांगितलंय. आणि त्या निमित्ताने वेगवेगळे मार्ग समजावून सांगितले, पर्याय सुद्धा दिलेत. 8व्या श्लोकामध्ये सांगितलं भगवंतानी की माझ्याच ठिकाणी मन वृत्तीरूप करून घाल, माझ्याच ठिकाणी बुद्धी स्थिर ठेव. असं जर तू केलंस ना, मन आणि बुद्धी जर मला अर्पण केलीस, तर तू मलाच येऊन मिळशील. ज्ञानोबरांनी ते एका ओवीत अगदी स्पष्ट करून सांगितलं की जे मनबुद्धी इही घर केले माझ्या ठाई, तरी सांगे मग काही मी तो ऐसे उरे. मन आणि बुद्धी, आणि त्याला जोडून येतं चित्त आणि अहंकार. मनाचं अधिष्ठान आहे चित्त आणि बुद्धीचा अहंकार. हे चारही मिळून अंतःकरण चतुष्टय होत. त्यामुळे मन आणि बुद्धी भगवंताच्या ठिकाणी स्थिर करणं म्हणजे चित्त भगवंताच्या ठिकाणी स्थिर झालं पाहिजे. जो अहंकार असतो तो विलयाला गेला पाहिजे. पण हे चित्त आहे ना, त्याच्यात वेगवेगळ्या वृत्ती सतत उठत असतात. त्या चित्ताच्या वृत्तींवर विजय मिळवता आला पाहिजे. या चित्तांच्या वृत्तीवर विजय मिळवणं यालाच साधना म्हटलंय.
हाच योग आहे. मी म्हटलं की पहिल्या 8व्या श्लोकामध्ये योग मार्ग सांगितलाय. मन बुद्धी भगवंताच्या ठिकाणी एक करणं. कारण 6व्या अध्यायात पण सांगितलंय भगवंताने, अर्जुना समत्व चित्ताचे ते सार जाण पा योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्या. म्हणून 8व्या श्लोकात योग मार्ग सांगितलाय. आपलं जे पाक्षिक आहे ज्ञानदेव म्हणे, त्याच्यात सध्या आपण एक क्रमशः त्या मासिकामध्ये पतंजली योग सूत्रांवर एक लेख मालिका देतोय. त्याच्यात सध्या या चित्ताच्या ज्या वृत्ती आहेत त्याचं विश्लेषण आलंय. चित्ताच्या वृत्ती कोणत्या, त्या कशा उत्पन्न होतात, त्याच्यावर विजय कसा मिळवता येतो, हे सगळं पतंजली मुनींनी सांगितलंय योगसूत्रांमध्ये. ज्यांचा मूळचा पिंड आपल्या प्रत्येक आपण जे साधक आहोत त्या प्रत्येकाचा वेगवेगळा पिंड असतो. पिंड म्हणजे स्वभाव. काही जणांचा पिंड योगाचा असतो, त्यांना योगातलं ज्ञान लागलीच आकलन होतं किंवा त्या योग मार्गात त्यांना गती असते. एखाद्याचा पिंड कर्म मार्गाचा असतो, त्याला कर्मात गती असते. एखाद्याला ज्ञानामध्ये गती असते, तर एखाद्याला भक्तीमध्ये गती असते. आणि हे जी म्हटलं ना स्वभाव किंवा पिंड, हा आपण गेल्या जन्मातनं घेऊन आलेला असतो. गेल्या जन्मी जी साधना केलेली असते आणि जी अपूर्ण राहिलेली असते ती पूर्ण करण्यासाठीच हा देह आपल्याला मिळालेला असतो. म्हणून आपल्याला कशाची आवड आहे, कुठला मार्ग आपल्याला विशेष भावतो, प्रत्येकाने विचार करावा थोडासा. म्हणून भगवंतांनी सगळ्यांसाठी या 12व्या अध्यायात मार्ग सांगितलाय साधनेचा. म्हणून 8व्या अध्यायामध्ये 8व्या श्लोकात सांगितलं की तू अर्जुना, तू मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी एकाग्र कर. असं जर तू केलंस ना, तर आपल्यामध्ये द्वैत काही उरणारच नाही. तू मलाच मिळवून जाशील. पण जे योग मार्गातले आहेत, ज्यांचा आपल्या मनावर ताबा आहे, बुद्धीवर ताबा आहे, त्यांना हे शक्य आहे. पण ज्यांना मनावर विजय मिळवता येत नाही त्यांच्यासाठी काय मग? भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, अभ्यासाने काय शक्य नाही? अभ्यासाने काहीही शक्य होतं. तू जर हे चित्त मनबुद्धीसह माझ्या ठिकाणी एकाग्र करू शकत नसशील, तर ह्याचा एक मी पर्याय सांगतो, मार्ग सांगतो, की दिवसामध्ये 24 तास म्हणजे 8 प्रहर असतात. त्या 24 तासामध्ये अगदी एक निमिषभर, निमिष म्हणजे आपल्या डोळ्याची पापणी लवते ना लवते त्याला म्हणतात निमिष, एवढा वेळ तरी म्हणजे आपण क्षणभर म्हणू, हे चित्त माझ्या ठिकाणी स्थिर कर. भगवंतानी ज्या अर्थी सांगितलंय त्या अर्थी निमिषभर सुद्धा चित्त भगवंताच्या ठिकाणी स्थिर होणं सोपं नाही. पण ज्या क्षणी हे साध्य होतं ना, की सगळ्याचा विसर पडून आपलं चित्त त्या भगवंताच्याच ठिकाणी स्थिर होतं, आपल्या देहाचाही विसर पडतो, त्यावेळेला ते भगवंताचं सुख अनुभवायला येतं. आणि मग ते सुखच, त्या सुखाने आपल्याला गोडी लागते. मग पुन्हा ते सुख पुन्हा पुन्हा वारंवार आपल्याला अनुभवावं असं वाटू लागतं. आणि मग हळूहळू तो जे निमिषभर असतं ना, क्षणभर, तो काळ हळूहळू वाढत जात. पण ते सतत करायची गोष्ट आहे, अखंडित, खंड पडू न देता. अभ्यास हा असाच असतो, आज केला मग उद्या नाही, मग परवा केला मग 2 दिवस नाही, त्याला अभ्यास नाही म्हणत. अभ्यास ही सातत्याने करायची गोष्ट आहे. आणि कोणीतरी आपल्या मागे हंटर धरून उभं आहे म्हणून करायची नसते, आवडीने करायची असते. माझा तरी
शाळेत असतानाचा अनुभव आहे, की एखादा विषय आवडीचा असेल ना, की सारखं सारखं त्याच विषयाचा अभ्यास करायला मला आवडायचं. आणि मग आवड असली ना, की ते एकदा वाचलं तरी पाठ होऊन जायचं. आणि एखादा विषय आवडतच नसेल, तर कितीही वेळा वाचलं ना, तरी ते डोक्यात शिरायचंच नाही. मला भौतिकशास्त्र अजिबात आवडायचं. त्यामुळे ते भौतिकशास्त्राचं पुस्तक आलं, की आधीच माझ्या मनात त्याच्या समोर खुल्ली यायची डोळ्यासमोर. अरे बापरे, आता ह्याचा अभ्यास करायचा. पण पर्याय नसायचा, कारण परीक्षेला तो विषय. मग पुन्हा पुन्हा वाचायचं, पुन्हा पुन्हा. पण तिथे मन नसायचं ना, आवड नसायची, म्हणून वेळ लागायचा. म्हणून एखादी गोष्ट आवडीने पुन्हा पुन्हा केली तर ती सहज साध्य होते. ज्ञानोबरायांनी या 9व्या श्लोकाखालच्या ओवीतून तेच सांगितलंय. कशावरही आपण विजय मिळवू शकतो. अभ्यासाला दुष्कर असं काहीच नाही. अभ्यासाने सगळं काही शक्य आहे. पण ते करायला हवा आणि आवडीने करायला हवा. मग ज्ञानोबरायांना वाटलं किंवा भगवंताला वाटलं की कदाचित हा अभ्यास योग पण काही जणांना नसेल जमत. कारण बरेच जण असे भेटतात, काय करायचं, बैठक नाही हो आमची. ही बैठक कशी दृढ करायची? कोणीतरी एक प्रश्न विचारला होता मागे. अध्यात्माची बैठक कशी असते? बैठक म्हणजे एका ठिकाणी तासन तास बसणं म्हणजे बैठक नसते. साधनेची बैठक म्हणजे साधनेच्या ज्या मूलभूत, आपण म्हणजे जसे जीवनाच्या मूलभूत गरजा आहे ना, अन्न वस्त्र निवारा, तशा साधनेची काही मूलभूत तत्व आहेत. ती जर आपण अंगीकारली तर ती बैठक दृढ होते. काय तत्व मूलभूत साधनेची? एकाग्रता हवी, थोडी का होईना पण एकाग्रता हवी. ज्या मार्गाने आपण निघालो आहोत भगवंताकडे, त्या मार्गाची आवड हवी. त्या मार्गाविषयी आवश्यक असणारं ज्ञान असायला हवं. आपल्याला नसेल तर ते ज्याच्याकडे ते ज्ञान आहे त्याच्याकडनं मिळवण्यासाठी जिज्ञासा हवी. आणि थोड्याफार प्रमाणात का होईना वैराग्य हवं. या जर गोष्टी असतील ना, आणि त्याच्या जोडीला असतो विवेक, तो प्रत्येकाकडे असतोच. चांगलं काय वाईट काय प्रत्येकाला कळतं, सत्य काय असत्य प्रत्येकाला कळतं. कळणं म्हणजे विवेक नाही, कळल्यानंतर तिथे वळणं महत्वाचं असतं. हे जर काही प्रमाणात दृढ झालं तरी साधनेची बैठक साधली असं म्हणतात. पण त्यासाठी सुद्धा अभ्यास लागतोच की. म्हणजे अभ्यासाशिवाय पर्याय असूच शकत नाही. तरी भगवंत एखादा घाबरून जाईल अभ्यासाविषयी काढल्यावर, म्हणून आपल्याला सांगताय की अरे, ज्या अभ्यासासाठी सुद्धा तुझ्याकडे जर कस नसेल ना, तर बाबा जसा आहेस तसा अस. काही तू इंद्रियांना आवरून ठेवण्याच्या भानगडीत पडू नकोस. भोगा ते न तोडी. पण एक लक्षात ठेव की आपल्या स्वजातीचा अभिमान विसरू नको. स्वजात मी मागच्या वेळेला सांगितलं होतं, आपली स्वजात म्हणजे आपण सगळे त्या परमात्म्यापासून आलो आहोत. आपण त्या सगळ्या परमात्म्याचे अंश आहोत, ही आपली स्वजात. हे विसरू नकोस. म्हणजे ते भान ठेव की आपण परमात्म्याचे अंश आहोत. आणि मग काय करशील बाबा, सगळं कर. कुळधर्म पाळ, विधी निषेध, कुळधर्म चाळी. कुळधर्म मी 2 अर्थ सांगितले होते. शरीराच्या धर्माला सुद्धा कुळधर्म म्हणतात. आणि विधी निषेध पाळायचा आहे, महत्वाचं सांगितलंय. शास्त्रामध्ये जो विधी सांगितलाय, ज्या गोष्टी करायला सांगितल्या त्या करायच्या, आणि ज्या गोष्टी शास्त्राने करू नको सांगितल्यात त्या करायच्या नाही. विधी निषेध पाळी.
एवढं साध्या गोष्टी कर. शास्त्राने जे कर सांगितलंय ते करायचं, जे नको करू सांगितलं ते करायचं नाही. मग हळूहळू ती सगळी सुख तुला प्राप्त होत. आणि मग पुढे सांगितलं, ही एक पहिली पायरी झाली. मग पुढची पायरी काय आहे? परी मने वाचा देहे जैसा जो व्यापारी होय तो मी करत आहे ऐसे न म्हणे. दुसरी पायरी, मनाने, वाचेने आणि देहाने जे जे काही आपण करतो आहोत ते मी करतोय असं म्हणायचं नाही. पण आपण तेच तर म्हणत असतो, मी केलं, मी केलं, मी केलं. ते सगळं भगवंतानी केलं, मी कोणी काही करत नाही. तो परमात्मा माझ्याकडून करवून घेतो आहे, असा भाव ठेवायचा. आणि मग तिसरी पायरी काय? असं सगळी कर्म करताना मी करतोय असं म्हणायचं नाही, भगवंत करतोय असं म्हणायचं. आणि जी कर्म करतोय ती विधी निषेधात्मक असली पाहिजे. शास्त्राने विधी आणि निषेध सांगितलंय ती. असं करत असताना एखादं कर्म पूर्ण होईल, हाती घेतलेलं कार्य, आणि एखादं होणारही नाही. पण त्याचा कुठलाही खेद मनात आणू द्यायचा नाही की अमुक कार्य पूर्ण झालं आणि अमुक कार्य पूर्ण करायचं राहिलं, ह्याचा खेद सुद्धा आपल्या ठिकाणी येऊ द्यायचा नाही. जसं मागच्याला उदाहरण पाहिलं की माळ्याने एकदा पाणी सोडलं ना बागेत, की जसा मार्ग केलेला असतो माळ्याने पाणी जाण्यासाठी ज्या ज्या झाडाजवळ, तसं ते पाणी आपोआप जातं. म्हणत नाही की मला ह्या झाडावर जवळ जायचं, ह्या झाडाजवळ जायचं नाही, असं म्हणत नाही. जिथे माळी नेईल तिथे ते जात. तसं कर्म करायचा फक्त अधिकार आपला आहे, पण मी केलं असं म्हणू नये. गेलं, पूर्ण झालं, भगवंताची इच्छा. नाही पूर्ण झालं, ती सुद्धा भगवंताची इच्छा. म्हणून एखादं कर्म करावं म्हणजे प्रवृत्ती, आणि एखादं कर्म करू नये ह्याचं सुद्धा ओझं मनावर घ्यायचं नाही, बुद्धीवर घ्यायचं नाही. फक्त तुझ्या सगळ्या चित्त वृत्ती माझ्या ठिकाणी स्थिर ठेव. मला स्मरून जे काही कर्म करायचं ते कर. आता जेव्हा एखादं कर्म आपण भगवंताला स्मरून करतो तेव्हा ते अयोग्य कसं असेल? आणि जे जे करायचं ते भगवंताच्या चरणी अर्पण करायचं. असं जर तू केलंस तर तू माझ्या सायुज्य सदनाला येशील, म्हणजे तुला सायुज्य मुक्ती प्राप्त होईल, असे 124व्या ओळीत ज्ञानोबा भगवंतांनी सांगितलं. आता एखाद्याला हे असं करणं सुद्धा जमणार नाही. भगवंतांनी सगळ्या प्रकारचे साधक पाहिलेत, ज्ञानोबरायांनी सुद्धा पाहिलेत. त्यामुळे ज्ञानोबरायाने अधिक बारकाव्याने सांगितलंय. आपण पण पाहतो, आपण सुद्धा त्यातलेच असतो की वेगवेगळ्या सबबी सांगतो. मला मन एकाग्र करणं जमत नाही, माझी बुद्धी स्थिर होत नाही, मला ती कर्म भगवंताला अर्पण करणं जमत नाही, किती कारण सांगतो. ही सगळं लक्षात घेऊन भगवंत पुन्हा अजून एक पर्याय देत आहेत 11व्या श्लोकात. तो आपण 11वा श्लोक बघूया. अथैतदपि शक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. जर माझी प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील तर मन, बुद्धी इत्यादींवर विजय मिळवणारा होऊन सर्व कर्मांच्या फळांचा त्याग कर. आणि ज्ञानोबराने इतकं छान सांगितलंय ना, खूप सोपे ओव्या जर आपण या वाचल्या ना, त्या ओव्या म्हणजे असं वाटतं की ज्ञानोबराय आपल्याशी बोलतायत, अगदी समजवून सांगतायत. म्हणजे ज्ञानोबरायांच्या रूपात भगवंतच, कारण ज्ञानोबा आणि भगवंत वेगळे कुठे आहेत? महाविष्णूंचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूच आहेत. तेच सांगतायत आपल्याला, समजवून सांगतायत अगदी. ना तरी हेही तुझ नेदवे कर्म मज, तरी तू ग बुझ, पंडू बुझ नाहीये, भज आहे. तरी गा तू भज पंडू कुमारा. भज म्हणजे भक्ती कर. अरे अर्जुना, पंडू कुमारा अर्जुना, अरे हे पण तुला जर जमत नसेल ना की कर्म मला अर्पण करायचं, तर अजून माझी भक्ती कर.
कोणत्या प्रकारे पुढे सांगतायत? बुद्धीच्या पाठीपोटी कर्म आधी का शेवटी, माते बांधणे किरीटी दुवाड जरी. दुवाड म्हणजे कठीण. बुद्धीची या पाठीपोटी असं सांगितलंय. बुद्धीने, पाठ आणि पोट, पाठ मागच्या बाजूला असते आणि पोट पुढे असतं, म्हणजे मागे आणि पुढे अशा अर्थाने म्हणायचं. म्हणजे कर्म सुरू करायच्या आधी किंवा कर्म पूर्ण झाल्यावर ते जर तुला मला अर्पण करता येत नसेल, आधी अर्पण करू शकत नाही, म्हणजे आधी भगवंताला स्मरून कर्म करायचंय म्हणून कर्मा आधी किंवा बुद्धीची पाठी, की आता मी जे कर्म करतोय भगवंता ही तुझी सेवा करायच्या आधी, तुझी सेवा म्हणून मी हे कर्म करतोय आणि आता हे कर्म करून पूर्ण झालं म्हणजे शेवटी, म्हणजे कर्म करायच्या आधी आणि कर्म करायच्या शेवटी तुझी जर बुद्धी माझ्या ठिकाणी समर्पित करणं, एकनिष्ठ करणं, हे जरी अर्जुना तुला जमत नसेल, कठीण वाटत असेल, तरी हेही असो, तर हे पण असू दे बाबा. सांडी माझा अतिसो, मला काही तू अर्पण करू नकोस. माझा ध्यास, अतिसो म्हणजे माझा ध्यास, माझा ध्यास बाजूला ठेव. भगवंत किती कमालीचा कमीपणा घेतात स्वतःकडे. म्हणतायत अरे अर्जुना, कर्माच्या आधी किंवा शेवटी तुझी बुद्धी, तुझ्या बुद्धीने जर एखादं कर्म मला अर्पण करता येत नसेल, तर तो माझा ध्यास सुद्धा बाजूला ठेव. खरं तर अर्जुन निमित्त आहे, हे आपल्याशीच बोलतायत भगवंत. परी संयतीसी वसो बुद्धी तुझी, पण तुझी बुद्धी जी आहे ना, ती संयत चित्त ठेव, म्हणजे संयमित ठेव. तुझ्या बुद्धीवर संयम असू दे, काही करू नकोस. फक्त तुझी बुद्धी तुझ्या स्वाधीन असली पाहिजे आणि त्याच्यावर तुझा संयम, स्वाधीन असणं म्हणजे बुद्धीवर तुझा संयम असला पाहिजे. असं का एकदा झालं आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे, तयाची तिये फळे त्यजी तू जाय. एक अजून एक छान सोपा उपाय सांगतो. ज्या ज्या वेळेला जी काही सर्व कर्म घडतील, सगळे कर्मे, सगळी कर्म घडतील, त्याची फळं जी आहेत ना ती तू घेऊ नकोस, त्याचा त्याग कर. कर्मफळांचा त्याग कर. कर्म मला अर्पण करता येत नाहीत ना, तर निदान कर्मफळाचा तर त्याग कर. आणि मग उदाहरण दिलं ज्ञानोबरांनी, वृक्ष का वेली लोटती फळे आली, तैसी सांडी निपजली कर्मे सिद्ध. बघा ना, झाडांना, झाडांवर किंवा वेलींवर जी फळे येतात, तो वृक्ष किंवा ती वेल ते फळ स्वतः खातं का? नाही खात, देऊन टाकतं, लोटून टाकतं. ती फळं आपण खातो. तसंच त्या वृक्षांना आणि वेलींना आदर्श मान. ती स्वतःची फळं स्वतः खात नाही, तशी तू जी जी काही कर्म करशील, ज्या ज्या वेळेला करशील, ती सगळी, त्या सगळ्या कर्मांचा त्याग कर, सांडून टाक. आता पाणी सांडतो तसं कर्म सांडणं हा प्रकार नसतो. किंवा सांगितलं की वृक्ष आणि वेलीने लोटली फळं, म्हणजे काय ते टाकून देतात का स्वतःच्या अंगावर आलेली? शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. आणि हेच खरं कठीण नाहीये का, कर्मफळांचा त्याग करणं. मुळात जेव्हा आपण एखाद्या कर्माला उद्युक्त होतो की नाही, तेव्हा काहीतरी कोणत्या तरी फळाच्या अपेक्षेने उद्युक्त झालेलो असतो. बघा ना, आता साधा आपण ज्ञानेश्वरीच्या चिंतनाला बसलो. ज्ञानेश्वरीचं चिंतन काय करायचं, कारण ती मला समजली पाहिजे ना. त्यातलं ज्ञान काय, ज्ञानोबरांनी काय सांगितलंय ते समजलं पाहिजे. म्हणजे ते समजून घेणं हे सुद्धा फळ आहे की नाही, ते मला समजलं पाहिजे आणि म्हणून त्याचं चिंतन केलं पाहिजे.
काहीतरी हेतू ठेवतो आणि मग कर्म करतो. हेतूच नसेल तर कर्म कसं करणार? आपण जेवतो का असंच गंमत म्हणून? भूक लागते, ती भूक क्षमावी म्हणून जेवतो. म्हणजे कुठलाही तरी उद्देश असल्याशिवाय आपण कर्म करतच नाही. म्हणजे काहीतरी उद्देश असतो, म्हणजे फळाची अपेक्षा असते म्हणून कर्माला आपण उद्युक्त होतो. आणि भगवंत सांगतायत की कर्मफळाचा त्याग करायचा. मग तो कसा करणार? किती कठीण गोष्ट आहे. पाणी पितो, तहान लागली म्हणून पितो. सकाळी उठतो, का उठतो? किती काळ आपण झोपून राहू? एखाद्याला झोपायचंय म्हटलं, किती काळ झोपेल? शेवटी भुकेने तरी जागा होईल. काही जणांना नाईलाजाने उठायला होतं, कारण कामावर जायचं असतं. घरी झोपून कोण आयता पगार देणार किंवा आयता खाऊ घालणार? गृहिणींना घरातली कामं दिसत असतात म्हणून त्या उठतात. म्हणजे काहीतरी हेतू ठेवल्याशिवाय, काहीतरी फळाची अपेक्षा केल्याशिवाय कुठलं कर्म घडतच नाही. आणि अशा वेळेला त्या कर्मफळांचा त्याग करायला भगवंत सांगतायत. आणि मग त्याच्यासाठी उदाहरण दिली आहेत ज्ञानोबरायांनी. परी माते मनी धरावे का मजोद्देशे करावे, हेही काही नको आवडे जाऊ दे शुभे. त्यामुळे मला मनात धरून किंवा मला स्मरून किंवा माझ्यासाठी कर्म करावं हे सुद्धा नको. म्हणजे अर्जुना, तुला जर कठीण जात आहे ना की सगळी कर्म मला अर्पण करणं किंवा माझ्यासाठी करणं, तर हे पण नको करूस. हे कठीण वाटत असेल तर ते सोड, पण ती शून्यात जाऊ दे. कोणासाठीच नको करू, स्वतःसाठी सुद्धा नको करू, जाऊ दे शून्य. मग त्याचं उदाहरण दिलं. शून्य जाऊ दे म्हणजे काय करायचं? खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले, कर्म मानी देखील स्वप्न जैसे. खडकावर पाऊस पडला, काळा पाषाण आहे. आता तो पाऊस जेव्हा खडकावर पडतो तेव्हा तो विचार करतो का, तर या खडकावर पडला नुसता पाषाण, काय उपयोग त्या खडकावर पडून? मी सगळं पाणी वाहून जाणार, त्याच्यात जिरणार सुद्धा नाही. असा पाऊस विचार करत नाही. त्याचं काम असतं वर्षाव करणं. ते खडकावर पडू दे का सुपीक जमिनीत पडू दे, जाऊ दे म्हणतो ते. माझं काम आहे वर्षाव करणं. आता एखादं बी आगीमध्ये पेरलं तर ते उगवेल का? नाही उगवणार, जाऊ दे. कर्म मानी देखील स्वप्न द्यायचे, तसं तू कर्म मान, जणू काही एखादं स्वप्न पाहावं. स्वप्नामध्ये जर आपण कोणी एखाद्याने दान केलं भरपूर, तो जागा झाल्यावर त्या दानाच्या बदल्यात मला पुण्य मिळेल अशी अपेक्षा बाळगत नाही. स्वप्नात दिलं हो, जागेपणी नाही. स्वप्नात एखादं कर्म केलं, स्वप्नात एखादं पाप घडलं, तर त्या पाप किंवा पुण्याचा जागेपणी काही परिणाम होत नाही किंवा त्याचा स्पर्श होत नाही. तसं कर्म जाऊ दे, एखादं केलं जणू की आपण स्वप्न पाहिलं असं सोडून द्यावं. मी केलं असं म्हणू नये, त्याचं कर्तृत्व स्वतःकडे घेऊ नये किंवा त्या गोष्टीचा, एखाद्या गोष्टीचा आग्रह धरू नये. त्याला म्हटलंय कर्मफल त्याग. कसं असतं? अगं आत्मजेच्या विषयी, आत्मजा म्हणजे स्वतःची कन्या, आत्मजा. स्वतःच्या कन्येविषयी जीव जैसा निरभिलाष. तिचा पिता कोणती अभिलाषा बाळगत नाही, कोणतीही कामना आपल्या कन्येकडून पिता जशी करत नाही, तैसी कर्मी अशेशी निष्काम होय. तसं प्रत्येक कर्म करताना त्यातून काही आपल्याला मिळेल अशी अपेक्षा बाळगायची नाही. किती छान सोप्या सोप्या उदाहरणाने माऊलीने सांगितलंय की नैष्कर्म्य कसं व्हायचं किंवा कुठल्याही फळाची कामना बाळगायची नाही म्हणजे काय करायचं, कर्मफल त्याग कसा करायचा, हे एवढ्या उदाहरणांनी समजून सांगितलंय. कारण कर्मफल त्याग हा कठीण असतो. कारण कुठल्या ना कुठल्या प्रेरणेने आपण कर्म करतो, तेव्हा काही ना काही फळाची अपेक्षा बाळगलेली असते, कळत न कळत.
तेव्हा कशाचीच अपेक्षा बाळगायची नाही ही धारणा होणं खूप कठीण असतं. कधी कधी भगवंताला प्रत्येक कर्माच्या वेळेला नाही स्मरता येत, विसरून जातो आपण की भगवंताला स्मरून कर्म करायचंय. किंवा एखाद्या कर्म आता भगवंताची पूजा म्हणून आपल्याला करायचंय, भगवंताला अर्पण करायचंय, हेही कधी कधी विसरून जातो. म्हणून भगवंतानी त्याचा सुद्धा आग्रह ठेवला नाही. ते म्हणाले की हे काही नको आगवे, जाऊ दे शून्य. तू मला दे किंवा नको देऊस, पण तूच स्वतः त्याची अपेक्षा बाळगू नको, सोडून दे, जाऊ दे शून्य. त्या कर्मफळ नको, ज्याला मिळायचं त्याला मिळू दे, तू अभिलाषा बाळगू नको. वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाश. आता उद्या ललिता पंचमी आहे, आपल्याला यज्ञ करायचंय. यज्ञ करताना त्या यज्ञातून ज्या यज्ञाच्या ज्वाळा प्रकट होतात, ती ज्वाळा आकाशात निघून जाते. त्याच्यावर काही आपण अन्न शिजवतो का हो? नाही शिजवत. कुठल्या हेतूने ती ज्वाळा बाहेर पडते का? नाही. ती वाया जाते आकाशात. ती ज्वाळा, ती स्वतः तो अग्नीची ज्वाळा असा विचार करत नाही की मी कुठे जाईन, माझं काय होईल, माझा उपयोग कोण कसा करून घेतील. अशी ती त्या यज्ञाची ज्वाळा कसलाच विचार करत नाही. तिला फक्त एक ठाऊक असतं की बाहेर पडणं, वरच्या दिशेने जाणं. अग्नीची ज्वाळा खाली जमिनीत चालली असं दिसतं का आपल्याला? नाही, आकाशात जाते, वरच्या दिशेने जाते. वाया जाया आकाशी क्रिया जिरो दे तैसे शून्य माझी. तशी तुझी प्रत्येक कर्म जाऊ दे शून्य माझी, कसलीच अपेक्षा बाळगू नको, असं भगवंतांनी सांगितलं. आणि मग पुढे म्हणताय, अर्जुना हा फलत्यागू आवडे तीर असं लगू, परी योगा माझी योगू धुरेचा हा. धुरेचा म्हणजे श्रेष्ठ. अर्जुना हा फलत्याग, हा जो फलत्याग आहे ना, आवडे कीर असलग, हा सोपा वाटतो खरोखर, पण सर्व योगांमध्ये हा श्रेष्ठ आहे. कर्म फलत्याग का श्रेष्ठ आहे? कारण कठीण आहे खरं, पण भगवंत आपल्याला आश्वासन देत आहेत की अर्जुना, हा फलत्याग सोपा वाटतो, पण सगळ्या योगांमध्ये हा श्रेष्ठ आहे. कारण हाच खरं तर जमत नाही आपल्याला. येणे फलत्यागे सांडे, ते ते कर्म न विरुडे. का करायचा असतो फलत्याग? कारण फलत्याग जर केला तर प्रत्येक कर्म कुठलंही फळ देत नाही, म्हणजे ते आपल्याला बाधक होत नाही, म्हणजे बंधनात पाडत नाही. आपण बंधनात का अडकतो? आपण बांधले गेलो आहोत, या संसारात अडकलो आहोत, या जन्म मरणाच्या चक्रात अडकलो आहोत, कुठेतरी बांधलं गेलं. हे बांधलं जाणं कशामुळे? कर्मांमुळे. गेल्या जन्मी काही कर्म केली, काही पापरूप होती, काही पुण्यरूप होती. जी पापरूप कर्म आपल्या हातून घडली गेल्या जन्मी, त्याचं फळ म्हणून आपल्याला दुःख भोगावं लागतं जे आयुष्यात. आणि जी पुण्य कर्म केली त्याचं पुण्य फळ भोगावं लागतं, म्हणून आपण सगळ्या अध्यात्मात आलो. हे गेल्या जन्मी आपण काही पुण्य केलं, त्याचं फळ म्हणून आपण सगळ्या अध्यात्मात आलो, म्हणून भगवंताविषयी आवड निर्माण झाली, म्हणून सद्गुरूंची भेट झाली. आणि जी जी काही आयुष्यात दुःख आली, समजायचं की ते गेल्या जन्मी काही पाप कर्म केलं त्याचं फळ आहे. म्हणजे हा जन्म, त्याच्यात येणारं सुख आणि दुःख हे कर्माचं फळ आहे. म्हणून आपण सगळेजण कर्मानी बांधले गेलो आहोत. आणि म्हणून या भवसागरात गटांगळ्या खातो आहोत. मग यातून जर बाहेर पडायचं असेल तर ज्यांनी बांधलं गेलो आहोत ते कारणच नष्ट करायचं. फळांनी बांधलं गेलो आहोत ना, मग तो फळ त्याग करायचा. मग ते कर्म फळांना जन्मच घालणार नाही, निर्फळ होईल. मग जन्म घ्यावा लागेल का? नाही लागणार. जर फळच भोगायचं शिल्लक राहिलं नाही तर जन्म का घ्यावा लागेल? मग सुख दुःख का भोगावे लागतील? म्हणून माऊली म्हणतात, एकची वेळे वेळू झाडे बांधे जैसे. वेळूचं झाड असतं ना, म्हणजे बांबूचं झाड, ते एकाच वेळेला नवनिर्मिती करतं, पुन्हा नाही, वांझ होत. तस तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे.
तर आपण सतत जे जन्माला येत असतो ना, देह धारण करतोय, तैसे येण्याची शरीर या शरीरात येत असतो. शरीरात येणे सरे, हे शरीरात येणं निघून जात. किंबहुना येर झारे चिरा पडे. चिरा पडणे म्हणजे थांबणे, किंवा एखाद्या पूर्वीच्या काही चिरा पडणे म्हणजे एखाद्या गोष्टीवर शिळा ठेवून द्यायची. म्हणजे एखाद्या गुहेचा दरवाजा असेल तर त्याच्यावर चिरा ठेवायची, म्हणजे ती कायमची बंद करून टाकणार, त्याला म्हणतात चिरा पडे, कायमचं बंद करणं. ज्ञानोबरायाने समाधी घेतली, ते समाधीच्या ठिकाणी गेले आणि मग त्याच्यावर चिरा बसवली निवृत्तीनाथ महाराजांनी, म्हणजे कायमची ती गुहा बंद केली. तसा हा जो येरझार आहे ना, जन्माला या शरीरामध्ये यायचं आणि जायचं, हा जो येरझार आहे तो कायमचा बंद होतोय. शरीरात येणं जाणं म्हणजे जन्म मृत्यूचं चक्र थांबत, त्याची चिरा पडते, म्हणजे कायमचं थांबतं. पै अभ्यासाच्या पावटी ठाकीचे ज्ञान किरीटी. ज्ञान येई जे भेटी ध्यानाचे. एकदा का अर्जुना हे तुला सगळं जमलं ना, की मग पुढे पुढे एक पायऱ्या आहेत. भगवंत सांगतात अभ्यासाच्या पावटी, म्हणजे अभ्यासाच्या त्या पाऊल वाटेने हा सगळा अभ्यासच आहे. मग तर चित्तवृत्ती भगवंताच्या ठिकाणी एकाग्र करणं असू दे, कर्म भगवंताला समर्पित करणं असू दे, किंवा कुठलंही कर्म भगवंताला साक्षी मानून करणं असू दे, किंवा कर्माचा फलत्याग करणं असू दे, कुठल्याही क्रियेसाठी अभ्यास करावाच लागतो. म्हणून या अभ्यासाच्या पाऊल वाटेनी तू निघालास ना अर्जुना, ठाकीचे ज्ञान किरीटी, की ज्ञानाच्या जवळ येऊन पोहोचशील. अभ्यासाने काय मिळतं? ज्ञान. आणि ते ज्ञान म्हणजे लौकिक ज्ञान नाही, अध्यात्म ज्ञान. भगवद्गीतेमध्ये जिथे जिथे ज्ञान हा शब्द आला, किंवा ज्ञानेश्वरीमध्ये जिथे जिथे ज्ञान हा शब्द आला, ते अध्यात्म ज्ञान आहे. बाकी इतर जे आहे लौकिक ज्ञान त्याला विज्ञान म्हणतात. आपल्याला इथे विज्ञानाशी काही देणं घेणं नाही. जिथे विज्ञानाच्या मर्यादा संपतात ना, तिथे पुढे अध्यात्माचा प्रवास सुरू होतो. म्हणून या अभ्यासाच्या मार्गाने, हा परमार्थाचा अभ्यास आहे, लौकिकातला नाहीये. या अभ्यासाच्या पाऊलवाटेने निघालं ना, की ज्ञानापर्यंत येऊन पोहोचतो, अध्यात्म ज्ञानापर्यंत. आणि मग एकदा का ते ज्ञान आपल्याला झालं ना, की तेच ज्ञान आपल्याला ध्यानाकडे घेऊन जातं. भगवंत आपल्याला टप्प्याटप्प्याने ध्यानाकडे नेत आहेत. कारण पहिल्यांदा सांगितलं चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी स्थिर ठेव, म्हणजे ध्यान कर थोडक्यात. पण एकदम ध्यान करणं शक्य होत नाही. आपण सगळे लौकिकात इतके गुंतलेलो आहोत, आपलं मन इतकं चंचल आहे, बुद्धी इतकी अस्थिर आहे, की ध्यान लाव सांगितलं तर लगेच ध्यान लागेलच असं नाही. चित्त भगवंताच्या ठिकाणी स्थिर कर सांगितलं तर ते जमेलच असं नाही. म्हणून भगवंत आपल्याला टप्प्याटप्प्याने या ध्यानापर्यंत घेऊन येत आहे. म्हणून ती पावटी म्हटलंय, पाऊलवाट. त्या अभ्यासाच्या पाऊलवाटेने यायचंय आपल्याला, मग ज्ञान मिळेल. ते ज्ञानच आपल्याला, अध्यात्म ज्ञान आपल्याला ध्यानाकडे घेऊन जाईल. पुढचा टप्पा सांगितलाय, मग ध्यानासी खेव तेती आगवेची भाव, तेव्हा कर्म जात सर्व दुरी ठाके. आणि एकदा की ती ध्यानाची मिठी पडली ना, खेव म्हणजे मिठी, ध्यान साध्य झालं. ध्यानाला मिठी देणं म्हणजे काय? ध्यानाला सुके मिठी द्यायची का ती व्यक्ती आहे का? एकदा का ते ध्यान साधलं ना आपल्याला भगवंताचं, की सगळे भाव आपले त्या भगवंताच्याच ठिकाणी एकवटतात. आणि मग अमुक एक कर्म करीन मी, अमुक एक कर्म करणार नाही, हे सगळं बाजूलाच पडतं. म्हणजे मग कर्माचा आग्रह कसला उरतच नाही. कारण नित्य अंतःकरणात त्या भगवंताचं ध्यान असतं, ते ध्यान सुख असतं. सगळे भाव त्या भगवंताच्या ठिकाणी एकवटले असतात. त्यामुळे हा देह कर्म करतो आहे की करत नाहीये इथे लक्षच जात नाही. सर्व संत या भावात असतात. आपल्याला दिसतात ते कर्म करताना. तुकोबाराय म्हणा, संत एकनाथ महाराज म्हणा, ज्ञानोबाराय म्हणा,
ते सगळे आपल्याला कर्म करताना दिसतात. पण ध्यान कोणाचं असतं? त्या पांडुरंगाचं. तुकोबाराय म्हणतात ना, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. त्यांच्या ध्यानात मनात सगळ्यात तो पांडुरंगच असतो. म्हणजे ते कर्म करत नाहीत का? करतात ना, त्यांचा देह कर्म करत राहतो. पण ते ध्यानाचा विषय असतो तो पांडुरंग. त्या आवडीची काही घेऊन यायची खायला, भाकर आणि काय चटणी असेल काय असेल बरोबर, ते खातही असेल तुकोबर आहे. पण तरी ज्ञानामध्ये कोण आहे? पांडुरंग ध्यानी पांडुरंग. उठून त्या डोंगरावर जाऊन बसायचे. ते चालणं पण असेल, आपल्याला दिसत की ते कर्म करतायत, की तुकोबर आहे उठले, त्यांनी सगळे स्नान केलं, निघाले चालत चालत. कर्मच आहे चालणं सुद्धा, उठणं कर्म आहे, पाणी पिणं कर्म आहे. पण हे सगळं कर्म करताना त्यांचं ध्यानाचा विषय एकच आहे, पांडुरंग. सगळे भाव त्या पांडुरंगाच्याच ठिकाणी. शरीर कर्म करते पण भाव सगळे पांडुरंगाच्या ठिकाणी. त्यामुळे हे कर्म सगळं लांबच राहतं. आता कर्मच लांब राहिलं ते तर फलत्यागू संभवे. मग फलत्याग सहजच घडतो. जिथे कर्मात लक्षच नाहीये न फळाची अपेक्षा कशी बाळगणार? लौकिकातला अनुभव सांगते हा त्याच्यातला. आपण समजा मोबाईलचं व्यसन लागलं आपल्याला आणि एकीकडे मोबाईल बघतोय, त्या मोबाईल बघण्यात इतकं गळून गेलोय आपण, जेवताना सुद्धा ताट समोर आहे पण आपलं लक्ष सगळं मोबाईल मध्ये. तर काय खातोय, कशा बरोबर खातोय, त्यांनी आपलं पोट भरलंय की नाही, आपलं ती कोण वाढणारे वाढतायत, आपण खातोय ते पोट भरलंय का कमी झालंय का, जास्त लक्षच नसतं. आणि सगळं लक्ष त्या मोबाईल मध्ये गेलेलं असतं, लक्षच नसतं. म्हणजे एकीकडे जेवणाचं कर्म होत आहे, पोटात जात आहे, पण त्या पोट भरण्याकडेही लक्ष नसतं, त्या अन्नाच्या चवीकडेही लक्ष नसतं. हे जसं त्या मोबाईलच्या बाबतीत होतं ना, त्या मोबाईलच्या ऐवजी पांडुरंगाला आणा ना. मोबाईलचं ध्यान करण्यापेक्षा, मोबाईल मध्ये बघण्यापेक्षा पांडुरंगाचं करू. फक्त विषय बदलायचा. विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि एकदा का कर्म गेलं, फलत्याग झाला, फळाची अपेक्षाच नाही बाळगली, तर शांती सहज चालून येते. आपण अशांत का असतो बरं? प्रत्येकाने आपल्या मनाला प्रश्न विचारावा, का शांत असतो आपण? का शांतता नाही वाटत? कारण काहीतरी करायचं असतं, काहीतरी मिळवायचं असतं आणि ते मिळत नसतं. म्हणजे काहीतरी मिळालं पाहिजे, म्हणजे काहीतरी फल पाहिजे आणि ते फळ मिळत नसतं म्हणून अस्वस्थ असतो आणि म्हणून शांती नसते. तर कसली अपेक्षाच बाळगली नाही, जे काय होतंय ते भगवंताच्या इच्छेने. शरीर आपलं कर्म करतंय पण त्या फळामध्ये आपण कुठे गुंतलेलो नाही, तर आपोआप सगळं ध्यान तिथे एकवटलेलं असतं भगवंताच्या ठिकाणी, म्हणून शांती आतून जाते. ही शांती कुठून बाहेरून येत नसते किंवा कुठे विकतही घेता येत नाही, ती आपल्या खरं आतच असते. या सगळ्या कामना, फला फलाच्या आकांक्षा सगळ्या जर त्याचा त्याग केला ना, ही सगळी सगळी शांती मिळते. आणि म्हणून निष्कर्ष काढला भगवंतानी, म्हणून या वया शांती हाची अनुक्रमो सुभद्रापती. सुभद्रापती म्हणजे अर्जुन. अर्जुन म्हणून जर शांती मिळावी असं वाटत असेल ना, तर हाच क्रम आहे, अनुक्रम म्हणजे एका पाठोपाठ एक येणारा क्रम. काय काय सांगितलं त्यांनी क्रम आठवतोय ना आता आपल्याला सगळ्यांना 9व्या श्लोकापासून, की आधी सगळी कर्म भगवंताला साक्षी ठेवून करायची. जी कर्म करू ती भगवंताची सेवा म्हणून करायची, भगवंताला अर्पण करायची. ती पण जर जमत नसेल तर कर्म फलत्याग करायचा. कसा त्याग करायचा? त्याच्या बाबतीत उदासीन राहायचं. मग हळूहळू हेच आपल्याला, हे कशाने शक्य होतं? अभ्यासाने शक्य होतं, वारंवार करून करून. ती सवय करून घ्यावी लागते. एकाएकी फळत्याग नाही जमणार आपल्याला, पण हळूहळू काहीतरी अपेक्षा बाळगू, पण नंतर मनात आणायचं, अरे आता आपण 12व्या अध्यायात वाचलं ना की अपेक्षा नाही बाळगायची, मग सोडून देऊ ना अपेक्षा, नाही बाळगायची अपेक्षा.
अशी मनाला सवय लागून लागून तो कधीतरी तो फलत्याग साधेल आपल्याला कर्माचा, आणि मग तो फलत्याग त्या अभ्यासाच्या पाऊल वाटेनी आपल्याला हळूहळू ते ज्ञान प्राप्त होईल. आणि त्या ज्ञानाची एकदा का गोडी लागली ना, तर ते ज्ञानच आपल्याला ध्यानापर्यंत घेऊन जाईल. आणि एकदा का ध्यानाचा विषय तो भगवंत झाला की कर्म आपोआप सुटून जातात. आपोआप कर्मत्याग घडतो, आणि ज्या क्षणी कर्मत्याग घडतो तेव्हा त्या शांतीचा अनुभव येतो. हाच अनुक्रम आहे. पण हा सगळा अनुक्रम, हे सगळं साध्य व्हायला अभ्यासाची प्रस्तुती करणे येतं. हे सगळं अभ्यासानीच शक्य होतं. त्यासाठी अभ्यासच करावा लागतो कुठल्याही गोष्टीचा. म्हणजे अभ्यासाशिवाय मला कुठली गोष्ट मिळावी असं जर वाटत असेल तर ती कधीच मिळत नाही. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. म्हणून भगवंताने अर्जुनाला सांगितले, अर्जुना अभ्यासे मिळ, माझ्याशी अभ्यासानेच तू माझ्याशी मिळतील. मग मार्ग कुठला का होईना असे ना, प्रत्येक मार्गाचा अभ्यास करावा लागतो. अभ्यास म्हणजे नुसतं पाठांतर नाही, ओव्यांचं पाठांतर, श्लोकांचं पाठांतर बिलकुल नाही. जे तत्व सांगितलंय ना, तो आपल्या जीवनाचा भाग बनवणं, ते अभ्यासाने शक्य होतं. आणि आधीच सांगितलंय भगवंताने, अभ्यासाला दुष्कर काहीच नाहीये, काहीच कठीण नाही. पोळी कशी गोल करता येईल, कशी मौसूत करता येईल, अशी जेव्हा गृहिणी पुन्हा पुन्हा ती पोळी करून बघते, वेगवेगळ्या टिप्स बघते, कशाने माझी पोळी मऊ होईल, पुन्हा पुन्हा करून करून तिला ते कौशल्य सहज प्राप्त होतं. आधी ती एक पोळी करायला तिला 5 मिनिटं लागत असतील, नंतर इतकं कौशल्य प्राप्त होतं की सहज तिचा हात फिरत जातो आणि मऊ पोळ्या तयार होतात. 2 मिनिटात एक पोळी तयार होते. अभ्यासाला काय सगळं शक्य आहे. जर लौकिकात आपण सगळ्या गोष्टी अभ्यासाने करतो, तर मग अलौकिकात का नाही करू शकणार. साधना करणं हा सुद्धा अभ्यासच आहे. आणि म्हणून हा शेवटचा एक श्लोक आज आपण 12वा घेऊया, आणि नंतर साधकाला, भगवंताला कुठला भक्त आवडतो, आपल्याला जर भक्ती करायची आहे तर आपल्या कुठले गुण असायला पाहिजे, तो भाग आपण पुढच्या वर्गापासून बघणार आहोत. हा 12वा श्लोक अभ्यासूया. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानम विशिष्यते ध्यानात् कर्मफल त्याग त्यागात शांतिरनंतरम. मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ होय. ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे, आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे, कारण त्यागाने ताबडतोबच परमशांती मिळते. आतापर्यंत जे भगवंताने सांगितलं ना, ह्याचा निष्कर्ष आहे सगळ्या श्लोकात, 12व्या श्लोकात. का एकापेक्षा एक एक वरचढ काय आहे ते भगवंत सांगतात. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान. अभ्यासाहून गहन ज्ञान आहे. अभ्यास म्हणजे तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं, आपण पाहिलं. मग तीच तीच गोष्ट जेव्हा पुन्हा पुन्हा करतो तेव्हा त्याचा अनुभव यायला लागतो. तो अनुभव म्हणजेच ज्ञान असतं. इथे ज्ञान याचा अर्थ अनुभव ज्ञान. अभ्यासानेच आपल्याला अनुभव येतो. म्हणजे साधना मार्गावर साधना करत करतच आपल्याला अनुभव येतो. त्या अनुभवातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, म्हणून ते अनुभव ज्ञान. म्हणून अभ्यासाहून गहन म्हणजे आणि श्रेष्ठ अनुभव ज्ञान आहे, आपल्याला आलेला अनुभव, प्रत्यक्ष अनुभव. मग ते अनुभव ज्ञान आहे, त्याच्यावर त्या अनुभवाने तो जो आनंदाचा अनुभव मिळतो ना आपल्याला ज्ञानामुळे, त्या आनंदामुळे आपली चित्तवृत्ती त्या भगवंताच्या ठिकाणी स्थिर होते, तेच ध्यान. म्हणून ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ध्यान आहे. कारण आपण एक पातळी ओलांडून अजून वरच्या पातळीवर, सूक्ष्म पातळीवर जातो. अभ्यास स्थूल पातळीवर आहे, अनुभव ज्ञान स्थूळ आणि सूक्ष्म याच्या सीमारेषेवर आहे, आणि ध्यान आता हे सूक्ष्म जगतात आपण प्रवेश करतो. म्हणून ध्यान हे त्याच्यापेक्षा विशेष आहे. मग कर्म फल त्यागू तो ध्यानापासून सांगू. आणि हे ध्यान कायमच स्थिर व्हायला, मुळात हे थोडं सुरुवातीला जे ध्यान आपण अनुभवतो ना, ते काही काळापुरतं असतं. पुन्हा त्या ध्यानातून आपण पुन्हा लौकिक पातळीवर म्हणजे स्थूळ पातळीवर येतो.
मग जर आपल्याला असं वाटत असेल की ते आपण कायम ध्यानात असावं, म्हणजे आपल्या ध्यानाचा विषय कायम भगवंत असावं, जसा तुकोबारायांचा होता, तसं जर हवं असेल तर मग कर्मफलत्याग. कर्मफलत्याग त्याहून श्रेष्ठ आहे. कारण कर्माचा फलाचा त्याग केला की आपोआप आपलं मन स्थिरावतं. मग ध्यानापासून चांगू मग कर्मफल त्यागू, तो ध्यानापासून चांगू, ध्यानापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यागाहून भोगू शांती सुखाचा. आणि त्या कर्मफल त्यागापेक्षा सुद्धा शांती सुखाचा अनुभव, म्हणजे भोग म्हणजे अनुभव, हा त्याहूनही श्रेष्ठ आहे. एकदा का ती शांती मिळाली ना अध्यात्मातली, आनंदाची, की त्याच्या पुढे सगळं तुच्छ वाटतं. किती सुख अनुभवलं मी. कधी कधी मिळतो ना आपल्याला, हा क्षणिक असतो. एखाद्या आवडत्या ठिकाणी आपण गेलो, मंदिरात गेलो, त्या भगवंताची मूर्ती पाहतो, त्या पांडुरंगाची, त्या पांडुरंगाच्या चरणाजवळ आपलं मस्तक, मन स्थिरावलं, चित्त स्थिरावलं, आणि आता सगळ्याचा विसर पडला आपल्याला. तो जो अनुभव असतो ना, इतकं शांत वाटतं, स्थिर वाटतं, असं वाटतं काहीच नाही, आता काहीच नको. ही अशीच त्या विठ्ठलाची पावलं सतत माझ्या डोळ्यापुढे राहावी. ते भगवंताचं ते रूप आहे ना, ते मंदस्मित करणार भगवंताचं मुख, त्याचे अर्धोन्मिलित ते नेत्र, माझ्याकडे पाहतोय तो भगवंत आणि सांगतोय मी आहे इथे उभा तुझ्यासाठी. हा जो भाव आहे ना, तर भगवंताचं ते रूप असंच डोळ्यापुढे राहावं. आता दृष्टीपुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे वेळोवेळ. ते भगवंताचं रूप असंच राहावं, दृष्टीपुढे जाऊच नाही. आता किती आनंदाचे, किती मनाला शांती देणार आहे. हा जो शांती सुखाचा अनुभव असतो ना, त्या सगळ्याहून श्रेष्ठ असतो. पण तो काही वेळच आपल्याला येतो, कायम राहायला हवा ना. म्हणून तर तुकोबाराने अभंग म्हटला की आता दृष्टीपुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाहे वेळोवेळा. लाचावले मन लागलीसे गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. आता ही जी गोडी लागली आहे ना, आता ते जीव त्याच्यापासून कुठे दुसरीकडे जाऊच इच्छित नाही. भगवंता तुझ्याच जवळ राहावं असं वाटत. तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळी, पुरवावी आळी माय बाबा. तुकोबारा आम्ही लढीवाळपणाने, लहान मुलं आईकडे हट्ट करत ना, तसं तुझ्याकडे मागतोय रे. असाच तू कायम माझ्या डोळ्यापुढे राहा, असं ते तुझं रूप करकटावरी तुळशीच्या मळा, ते असं रूप कायम माझ्या डोळ्यापुढे राहू दे. तुझे ते समचरण असेच राहू दे, कारण ते मला शांती सुखाचा अनुभव दे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी हा सगळा अभ्यास करावा लागतो. त्या पाऊल वाटेने एक एक टप्पे ओलांडत ओलांडत यावं लागतं. आणि या सगळ्यात अडथळा असतो कर्माचा. कारण जन्माला आलोत ना, तर कर्म अटळ असतात तो करणं. कर्माशिवाय आपण जगूच शकत नाही. मग जर कर्म अटळ आहे, तर त्यातून सुटका कशी मिळायची ती युक्ती भगवंताने सांगितली. दोन पर्याय दिले. एक तर ती सगळी कर्म भगवंताला अर्पण करायची, किंवा कर्माच्या फळांचा त्याग करायचा. काहीही कुठल्याही मार्गाने काही ना, एकदा कर्माच्या फळांचा त्याग केला, कर्म अर्पण केली, की आपोआप ध्यानाचा विषय तो भगवंत बनतो. ते ज्ञान आपल्या हृदयात स्थिरावत आणि मग त्या शांतीचा अनुभव आपल्याला येतो. ऐसिया या वाटा हीची पेणा सुभटा, शांतीचा माझी वटा ठाकील. पेढा म्हणजे टप्प्याटप्प्या, या अशाच मार्गाने टप्प्याटप्प्याने सुभटा अर्जुनाला म्हटले, अर्जुना तुला हा शांतीचं हे ठिकाण जे सगळ्यात आतमध्ये आहे, माझी वटा म्हणजे अंतर्गृह आपण म्हणतो ना, सगळ्यात आत असलेली खोली, ते शांतीचं अंतर्गृह सहज प्राप्त होईल. आणि आपल्या सगळ्यांना काय हवंय, ती शांती तर हवी. खरं तर ते आपलं मूळ स्वरूप आहे, ते हरवून बसलोय आपण, आणि ते शांती सुख पुन्हा मिळवायचंय. आणि त्याचा मार्ग हा असाच आहे. त्यामुळे याची सुरुवात अभ्यासापासून करायची. आणि तो अभ्यास म्हणजेच साधना आहे. ती साधना खंड न पडू देता अखंड करणं, तशी ही साधना सुद्धा अखंड करायची असते. मग टप्प्याटप्प्याने आपण त्या भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतो.
असं आपल्या सर्वांना हा अभ्यासाचा मार्ग साध्य व्हावा आणि भगवंतापर्यंत पोहोचता यावं, भगवंताच्या आणि सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करून झालेली सर्व सेवा सर्व हरिभक्तांच्या चरणी समर्पित.